आज वसई विरारची जी कंडिशन आहे ना, ती चुकीच्या प्लॅनिंगची किंमत आहे. काहींनी पैशासाठी जमिनी विकल्या, मोठमोठ्या बिल्डिंगी उभ्या राहिल्या, पॉप्युलेशन वाढत गेले. पण रस्ते नाही वाढले, ड्रेनेज नाही वाढलं, पाण्याला जाणारे नैसर्गिक मार्ग मात्र संपत गेले. आणि आज थोडा जरी जास्त पाऊस आला की संपूर्ण सिस्टम कोलमडते. आणि सर्वात जास्त त्रास कोणाला होतो? तर स्थानिकांना. स्टेशनपर्यंत पोहोचायचं, ऑफिसला जायचे, शाळा कॉलेज बिझनेस सगळंच होल्डवर जाते. लाईट जाते, इन्व्हर्टर संपते, वायफाय असून नेट जाते, मोबाईलचे नेटवर्क जाते, जगाशी आणि आप्तेष्टांशी संपर्क तुटतो. आणि त्याचवेळी बिल्डिंगमधील लोक त्या पाण्यात रील्स बनवतात, बोटिंग करतात, फिरतात, वसई विरारची मजा म्हणून पोस्ट करतात. कारण त्यांच्यासाठी ते कंटेंट आहे. त्यांना तर ह्या गोष्टीचं काही लेणं देणंच नाही. पण स्थानिकांसाठी तेच पाणी घरात शिरतं, रस्ते बंद करतं आणि आयुष्य थांबवते. डेव्हलपमेंट झालं पण प्लॅनिंग शिवाय. आणि आज त्याची किंमत भरत आहेत फक्त आणि फक्त स्थानिक. खरं सांगायचं तर आता प्रश्न एवढा नाही की पाऊस अजून किती पडेल. प्रश्न हा आहे की अजून किती वर्ष आपण असेच जगणार. कारण आता तर असं वाटायला लागले आहे वसई विरार पावसात बुडत नाही, ती तर हळूहळू चुकीच्या निर्णयामुळे बुडतच चालली आहे.